नमस्कार मित्रांनो, आज मला माझ्या एका विद्यार्थी मित्राने प्रश्न विचारला की सर, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस? यशाची व्याख्या काय हो? तर थोड्या वेळासाठी मी देखील गोंधळून गेलो, कारण काय बोलावं या विषयावर. खूप मोठा विषय आहे हा, परंतु मी त्याला थोडक्यात सांगितलं आणि त्याला जे सांगितलं ते मी इथं शेअर करतोय. मित्र हो, आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय हे आनंदी राहणं आहे, खुश राहणं आहे. द अल्टिमेट पर्पज ऑफ आवर लाईफ इज टू बी हॅपी अँड टू रिमेन हॅपी. कारण जर आपण कुठलंही काम करत असू, कुठल्याही स्वप्नांचा पाठलाग करत असू, कुठल्याही ध्येयपूर्तीसाठी पळत असू आणि ते गाठल्यानंतर देखील आपण जर दुःखी असू, तर आपण सक्सेसफुल नाही आहेत मित्रांनो. कारण आपण पाहतो खूप मोठे मोठे व्यावसायिक लोक आहेत, खूप मोठ्या मोठ्या पदावर अधिकारी लोक आहेत, खूप मोठ्या मोठ्या नोकऱ्या करणारे लोक आहेत, लाखो करोडो रुपये कमवणारे लोक आहेत, पण हे रात्री झोपताना झोपेच्या गोळ्या खाऊन झोपत आहेत. ते आनंदी नाही आहेत, ते परेशान आहेत त्यांच्या जीवनामध्ये. दुसऱ्या बाजूला एक छोटासा शेतकरी आहे, छोटासा व्यावसायिक आहे, ते दिवसभर मस्त कष्ट करतायत, काम करतायत, एन्जॉय करतायत त्यांची लाईफ, आनंदी आहेत. छोट्याशाच त्यांना मिळणाऱ्या इन्कममधून ते त्यांच्या कुटुंबाच्या, लहान मुलांच्या, त्यांच्या मुलाबाळांच्या गरजा भागवत आहेत आणि ते एकदम खुश आहेत, आनंदी लाईफ जगत आहेत ते. म्हणून सक्सेसची डेफिनेशन काय होऊ शकते, तर हॅपी राहणं, खुश राहणं, समाधानी राहणं. आणि विशेष म्हणजे आता हे समाधान मिळवण्यासाठी, हे सक्सेस मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी काम करावं लागेल. म्हणून मग प्रत्येकाची डेफिनेशन यशाची, सक्सेसची वेगवेगळी होऊ शकते असं मी म्हटलं. कारण कोणाला ड्रॉईंगमध्ये इंटरेस्ट आहे, कोणाला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे, कोणाला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे, कोणाला लिखाणामध्ये इंटरेस्ट आहे, कोणाला डान्सिंग करायला आवडतं आहे, कोणाला सिंगिंग करायला आवडतं आहे. तर प्रत्येकाचं काम करण्याची, प्रत्येकाला काम करताना जे आहे ते वेगवेगळ्या पद्धती आहेत प्रत्येकाच्या. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण जे काम करतो त्याच्यातून आपल्याला आनंद मिळवता आला पाहिजे. पैसे येतीलच हो, कामापुरते पैसे येतातच, पण पैसे कमवणं हे आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय नसलं पाहिजे मित्रांनो. प्रॉपर्टी कमवून आपण सुखी होणार नाही. आपलं जे काम आहे, स्वामी विवेकानंद म्हणतात, कर्मानंद लुटा, फलानंद नको. कामातला आनंद आपल्याला यशस्वी बनवणार आहे, सक्सेसफुल बनवणार आहे. आणि सक्सेसची हीच खरी व्याख्या आहे. इट इज जर्नी, नॉट अ डेस्टिनेशन. सक्सेसफुल होणं म्हणजेच एक प्रवास आहे आणि तो आपल्या कामाचा प्रवास आहे. त्यामुळे आपल्या कामामध्ये आपल्याला आनंद शोधता आला पाहिजे, बस एवढंच. आणि एकदा आपण आनंदी झालो, आपल्यामुळं आपल्या आजूबाजूचे, आपल्या जवळची लोक आनंदी झाले की आपण सक्सेसफुल ठरतो. बस. थँक्यू.